चला तर मग इराणच्या लष्करी प्रवासावर एक नजर टाकूया. म्हणजे त्यांच्या जुन्या गंज लागलेल्या शस्त्रांपासून ते थेट आधुनिक रॉकेट्सपर्यंत. आपण एका काल्पनिक युद्धाच्या परिस्थितीतून हे समजून घेणार आहोत की इराणच्या लष्करासमोर आज नेमकी काय आव्हानं आहेत आणि त्यांचं भविष्य कसं बदलू शकतं. जरा विचार करा, काय होईल जेव्हा 1970च्या दशकातला हवाई दल 2025च्या एकदम आधुनिक हल्ल्याला सामोरं जाईल. हो, याच एका प्रश्नाभोवती आजचं आपलं संपूर्ण विश्लेषण फिरणार आहे. तर ही गोष्ट आहे एका काल्पनिक युद्धाची. हे युद्ध जेमतेम 12 दिवस चाललं, पण त्याचे परिणाम इतके विनाशकारी होते की त्यानं इराणच्या हवाई संरक्षणातील अगदी प्रत्येक कमतरता जगासमोर आणली. आता प्रश्न हा आहे की या काल्पनिक युद्धात इराणची संरक्षण यंत्रणा इतक्या सहजासहजी कशी काय कोसळली. या हल्ल्यादरम्यान इराणच्या लष्कराला एकामागोमाग एक मोठ्या अपयशांचा सामना करावा लागला होता. झालं असं की शत्रूची विमानं इराणच्या हवाई हद्दीत अगदी सहज घुसली. त्यांनी फोर्डो आणि नतांजसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अणुप्रकल्पांवर आणि लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले. आणि या हल्ल्यांमध्ये इराणची जवळपास 1/3 हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पण इराणच्या पराभवाचं खरं कारण फक्त जुनी शस्त्र नव्हती. नाही, खरी समस्या होती त्यांच्या संरक्षण प्रणालींमध्ये. म्हणजे अजिबात ताळमेळ नव्हता. त्या वेगवेगळ्या आणि विस्कळीत पद्धतीनं काम करत होत्या. जणू काही एका हाताला दुसऱ्या हाताने काय केलंय हेच माहीत नव्हतं. पण प्रश्न उरतोच, इराणचं लष्कर इतकं कमकुवत झालं तरी कसं? याच्यामागे अनेक दशकांचा इतिहास आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांची एक मोठी गोष्ट दडलेली आहे. बघा, 1979च्या क्रांतीच्या आधी इराणकडे अमेरिकेची F-14 टॉमकॅट सारखी एकदम अत्याधुनिक विमाने होती. पण क्रांतीनंतर पाश्चिमात्य देशांशी त्यांचे संबंध पूर्णपणे तुटले, निर्बंध लागले आणि बघता बघता इराण तंत्रज्ञानाच्या शर्यतीत खूप मागे पडलं. त्यांची एकेकाळची शक्तिशाली हवाई सेना जणू एका ओढणाऱ्या संग्रहालयात बदलली. या पराभवानंतर मात्र इराणने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पश्चिमेकडे पूर्णपणे पाठ फिरवून पूर्वेकडील देशांकडून नवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी एक मोठा जुगार खेळायला सुरुवात केली. म्हणजे इराण आता F-4 फॅन्टम आणि F-14 टॉमकॅट यांसारख्या जुन्या पाश्चात्य विमानांवरून थेट चीनच्या आधुनिक 4.5 पिढीच्या J-10C वायगोरस ड्रॅगन लढाऊ विमानांकडे वळतोय. ही त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठी तांत्रिक झेप आहे, यात काही शंका नाही. कारण या नवीन विमानांमध्ये आधुनिक AESA रडार आणि लांब पल्ल्याची PL-15E क्षेपणास्त्र आहेत. हे तंत्रज्ञान इराणची हवाई शक्ती इतकी वाढवू शकतं की त्या प्रदेशातील संपूर्ण समीकरणच बदलू शकतात. गंमत म्हणजे सुरुवातीला इराण रशियाकडून Su-35 विमानं घेणार होते. पण रशियाने पुरवठा करायला उशीर केला आणि मग इराणने आपला मोर्चा थेट चीनकडे वळवला. आता चीन एक अधिक विश्वासार्ह भागीदार म्हणून समोर आला आहे. पण इथे एक मोठी अडचण आहे. इराणचे हे नवीन मित्र आहेत ना, म्हणजे रशिया आणि चीन, हे फक्त गरजेपुरतेच आहेत. त्यांची मैत्री ही काही मूल्यांवर नाही तर केवळ तात्पुरत्या हितसंबंधांवर टिकून आहे. या आघाडीला अनेक जण एक नाजूक सामरिक युती म्हणतात. म्हणजे जोपर्यंत सगळ्यांचे हितसंबंध जुळत आहेत तोपर्यंतच ही युती टिकेल, कोणत्याही सामायिक मूल्यांमुळे नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर गरज संपली की मैत्री संपू शकते. याचाच अर्थ असा की हे मित्र ऐन गरजेच्या वेळी इराणला मदत करतीलच याची काहीही खात्री नाही. कारण त्यांच्यासाठी स्वतःचे हितसंबंध सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि हेच इराणसमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. आता हे बघा, इराण जेवढं तेल विकतो त्यातलं तब्बल 90% जास्त तेल एकटा चीन खरेदी करतो. विचार करा, याच कारणामुळे इतके जागतिक निर्बंध असूनही इराणची अर्थव्यवस्था कशीबशी टिकून आहे. पण यामुळे इराण आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे चीनवर अवलंबून झाला आहे. पण इथे अजून एक मोठा ट्विस्ट आहे. एकीकडे इराण आपली हवाई शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण दुसरीकडे त्यांची जी सर्वात मोठी ताकद आहे, म्हणजे त्यांची क्षेपणास्त्र शक्ती, ती धोकादायकरित्या कमी होत आहे. अनेक वर्षांपासून इराणचा तो प्रचंड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा त्यांच्या लष्करी सामर्थ्याचा मुख्य आधार राहिलाय. पण आता तोच आधार हळूहळू कमकुवत होत चाललाय. ही आकडेवारी बघा, ती दाखवते की इराणची मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले करत राहण्याची क्षमता कशी झपाट्याने कमी झाली आहे. पहिल्या संघर्षाच्या तुलनेत दुसऱ्या काल्पनिक संघर्षात त्यांच्या क्षेपणास्त्र वापरामध्ये किती मोठी घट दिसून येतेय. हे आकडे खरंच खूप धक्कादायक आहेत. या काल्पनिक युद्धात इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये तब्बल 90% घट झाली आहे. त्यांच्या सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली शस्त्राची ताकद इतक्या झपाट्याने कमी होणं
ही त्यांच्यासाठी एका मोठ्या धोक्याची घंटा आहे. तर मग प्रश्न हा आहे की एकीकडे सोयीचे मित्र आणि दुसरीकडे कमी होत चाललेला शस्त्रसाठा, अशा परिस्थितीत इराणने खेळलेला हा आधुनिकीकरणाचा डाव यशस्वी होईल की पार फसेल? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच ठरवेल.